Oh my God. वस्त्र्या खूप दुखतंय का रे? Yes bro. Very very paining. पण वस्त्र्या मला कळत नाही तुझं नाक असं काळं का झालंय? एक विचित्र किडा नोजला बाईट करून गेला. किडा? कसला किडा? ते गुहेत साफसफाई करत होतो ना तेवढ्यात एक डेंजरस किडा आला, झपकन आला, टपकन बाईट करून निघून गेला. दुखतोय. हाय हाय. मला काय वाटतं त्या मोहिनी मॅडमच्या अंगावर चढलेला किडा आणि मला बाईट केलेला किडा सेम टू सेम तर नाही. नाही, अगदी बरोबर आहे. काय ना की गुहेची अवस्था खूपच घाणेरडी आहे. साफ नाही अजिबात ते. म्हणजे पाली, झुरळ, किडे बरेच फिरत राहतात. दगडाच्या खाली एक किडा असेल तोच तुला चावला असेल. नाही, आम्हालाही असे खूप किडे चावले आहेत. ब्रो, आता माझं हे नोज लाईफ टाइम रिचार्ज सारखं तर नाही ना होणार? म्हणजे कायमचं काळ. हे ब्रो, नाही रे नाही. अरे लोक मला काळ्या नाकाचा म्हणून चिडवतील. नो ब्रो. आणि तो नंद्या मला काळ्या नाकाचा म्हणून 4 लोकात माझी इज्जत काढेल ब्रो. वाट लागणार आता. बापरे. असं काय नाही होणार. उगाच टेन्शन घेतो. एक काम कर, डॉक्टरला जाऊन दाखव, औषधाने होईल बरं. वस्त्र्या, तू आहे ना बाहेर जाताना ना असं नाकावर रुमाल घेऊन बाहेर जा. काय लोक तुला चिडवतील. नाक तुट्या नाक तुट्या नाक तुट्या. करोना काय झालं? कोरोना ब्रदर, तो किडा जर तुम्हाला चावला असता ना तर तुम्हाला तुमचा फादर आठवला असता. जास्त बोलू नका. हाय हाय. ए बस आता. एक काम कर, जा पटकन जाऊन डॉक्टरला दाखवून ये. आणि चालत नको जाऊ, चावी घेऊन जाईल. नाही तर चल, आपण येतो तुझ्यासोबत. चल ब्रो, मला काय वाटतं म्हणजे घरात लय रिकाम टेकडी माणसं आहेत ना, त्यांना पाठव की माझ्या बरोबर. हा म्हणजे म्हणजे या ना, तसं बी काय काम आहे, पाठव की माझ्या बरोबर. युअर राईट वस्त्र्या. तशी पण यांना लोकांची सेवा करून स्वतःच्या पापाचं प्रायश्चित करण्याची आम्ही संधी मिळाली. काय प्रिन्स सरकार, बरोबर ना? हो हो, अगदी. नाही म्हणजे आम्हाला आमच्या पापांचं प्रायश्चित्त करायचंय. हा ये ये. करोना बॉस, म्हणजे मी पण येऊ ना तुमच्यासोबत? हा चल की. बॉस, मला पण आहे प्रायश्चित्त करायचं आहे. माझ्यावर लागलेले कलंक सगळे पुसून टाकायचे आहेत आणि राजकारणात आहे पुन्हा नव्याने सक्रिय व्हायचंय. मी पण येतो. हा, राजकारण घाल चुलीत. म्हणजे आता तुमच्या पापाचा आडा मस्तपैकी वॉशिंग पावडर टाकतो आणि चकाचक एकदम धुवून देतो. हा चला चला चला. बघवत नाहीये मला, हे बघवत नाहीये. बघितलंस कसं दावणीला लावले माझ्या नवऱ्याला? मुद्दाम त्रास देतात. घडोघडी माझा आणि माझ्या नवऱ्याचा अपमान करतात मुद्दाम. हे सगळं लवकरात थांबलं पाहिजे. मला हे सहन होत नाहीये मोहिनी. थोडा धीर धर, अजून काहीच दिवस. मग बघ सगळ्यांना कसं तुझ्या पायाशी आणते ते. माझ्या रक्तपित्याला दिलेलं वचन मी लवकरच पूर्ण करीन. हे बघ, आपण आहे ना चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. वाटतं नाक कापावं लागलं तरी चालेल, पण चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. हो कोरोना भाऊ, आहेत का माणसाने इतकी बडबड नसती करायची. सांगू का? शिवाला सांगू? नाही, मी आपलं सहज बोललो. हो, पुढे पुढे कुठं करते? नोकर माणसाने असं पुढे पुढे नसतं करायचं. गाडीत कुठे शिरतय? नोकर माणसाने दरवाजा उघडायचा असतो मालकासाठी.
मालकांच्या पाहुण्यांसाठी. मालकांचे पाहुणे तुम्ही? अरे एक टाइम खायचे वांदे यांचे आणि मला माझी लायकी दाखवता काय? थांबा रे, थोडे दिवस थांबा. एकदा का मला गृहमंत्री बनू दे. तुमच्याकडे बघतो नाही घर घर करत भरकटवत ठेवला ना तुम्हाला नावाचा कोरोना नाही. व्हॉट हॅपन? काहीतरी स्पीकला काय? नाही चला चला बसा ना. बसा बसा या 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 बसा. बापरे. ओ यार तुम्ही, तुम्हाला मी प्रायश्चित करायचंय ना, मग कुठं गाडी चिरताय? गाडी कोण चालवणार? तुमचा बा का चेटकोबा? चला चला, स्टिअरिंग वर बसा आणि गाडी स्टार्ट करा. आय एम गोइंग टू फास्ट डॉक्टर बिकॉज व्हेरी पेनिंग ना. चलो चला ना. ठीक आहे या या. चला. सरकार या, तुम्ही या सावकाच्या. नाक सांभाळू ना. बसा बसा बसा. बसल्यावर दरवाजा लावून घ्यायचा. हा बस. बस मी काय म्हणतो, चेटको बाईच्या तोंडाला का नाही चावला? सॉरी बसतो मी. शक्ती, हा किड्यानं आपल्याला साधा सुद्धा नाही वाटत. तुला आठवते ते त्या दिवशी त्या वस्त्राला त्या झुडपामध्ये किडा दिसला होता एक? त्याने काय बोलत होता, डेंजर किडा बघितला त्याने गायब झाला. अगं त्याने काय आपण हा तर आपल्याला असं वाटतं की ना हा किडा तोच किडा तर नसेल ना. आणि जर हा किडा तोच असेल तर या किड्याचं त्या चेटकोबाशी काहीतरी कनेक्शन असेल काय? नाही रे, मला नाही वाटत तसं. पण तो म्हणतो तसं असेल ना, तर तो चेटकोबा किडा बनून का राहत असेल? कदाचित आपल्यापासून लपायला. आपल्यापासून लपायला म्हणून घाबरून तो राक्षस जर किडा बनत असेल ना, तर मग तो खूपच भित्रा राक्षस आहे. त्याचा पराभव निश्चित आहे. जे काय असेल ते आपल्या शंभू महादेव आणि देवी आदिशक्तीलाच माहित. ते दोघं आपल्या पाठीशी आहेत ना, तर आपल्याला या किड्यापासून घाबरायची काहीच गरज नाही. काय बोलते? बरोबर आहे तुझं. पण शिवा, या गुहेत आल्यापासून ना माझ्या डोक्यात एकच प्रश्न सारखा गुंगवतोय. काय? ही जागा किती वाईट आहे रे. म्हणजे नेमकं काय काय घडलं असेल इथे? जे काय घडलं असेल ना ते 100% चांगलं नसेल घडलं. एकदम असं डेंजर, एकदम ते काय बोलतात ते निगेटिव्ह वाटतं एकदम. या जागेत काहीच पॉझिटिव्ह वाईब नाहीये. खूपच निगेटिव्ह वातावरण आहे इथलं. चांगल्या लोकांना वाईट गोष्टी करायला भाग पाडणारी जागा वाटते. जसं प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमला या जागेने त्या राक्षसाने गुलाम केलं ना, तसं. शक्ती, आपल्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण काय बोलतो, आपण असं करूया का, या गुहेमध्ये आपण वास्तुशांती घालूया काय? अगं कितीतरी लोकांचं रक्ताचे पाठ व्हायले असतील इथे, कितीतरी डेंजर आगोरी कर्मकांड झाले असतील इथे. आपण जर वास्तुशांत घातली नाही इथे, ती जागा पण शुद्ध होईल आणि जरा पॉझिटिव्ह वाटेल. काय बोलते? बेस्ट आयडिया आहे. करेक्ट बोलतोस तू. इथली सगळी निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी ना इथे वास्तुशांत घालणं गरजेचं आहे. म्हणजे इथली सगळी दूषित वाईट एनर्जी निघून जाईल. जे काही कीटक वगैरे असतील तेही निघून जातील. ही गुहा आता शुद्ध करायला हवी. लागेल मग कामाला. चल चल. किडे पळवायचा, दूषित गुहा शुद्ध करायचा विचार करताय? गुहेतील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला आसरा द्यायला निघालाय. पण असं कधीच होणार नाही. हा रक्तपुत्र चेटकोबा असं कधीच होऊ देणार नाही. ते आधीच तुम्हाला या जगातून नष्ट करून टाकेल. आणि आता तर माझी रक्तपुत्री आली आहे, मोहिनी, तुमच्या बरोबर 2 हात करायला. त्यामुळे तुम्ही लवकरच नष्ट होणार आहात. हार होणार आहे तुमची. हा चेटकोबा जिंकणार आहे. अटक मटक सटक. हॉस्पिटल कमिंग? हो आलं. Okay, very nice, very good, fantastic driving you. उतरताय ना? Oh yes. दरवाजा कोण उघडणार?
कुर्मा ओपन द डोर. वस्त्र चोर. डोर डोर ओपन द डोर. येस. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर माझं नाक तर नाही ना कापणार. नाही नाक जरी कापलं ना तरी आपण इमॅजिन करायचं की आपल्याला नाकच नव्हतं म्हणून. शूर्पणखा कुळातल्या चल. चल 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 चल. ए तू बघा प्लीज निघाल घे. एवढी पाप करून साला मोकाट फिरतोय. किती नीच असेल रे. कायला मुकाट बाजारात फिरतोय. इतकी पाप करून सुद्धा याला असं उगाच फिरू द्यायला नकोय. चला कायद्यानं ह्याला सोडला असेल पण आपण ह्याला सोडायचं नाही. चला रे चला. बांबूल 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 घे. अरे कुठे पळून जाशील. असं मोकाट कुठे फिरतोयस तू. एवढी पाप केलीस विसरलास का तू. गरिबांचे जीव घेतलेस, आमच्या जमिनी हडपल्यास तरी असं उतर माताने रस्त्यावर फिरतोयस. काहीच कसं वाटत नाही रे तुला. कायदा खिसा घेऊन फिरतोयस ना तर बघ तुझ्या सकट कसा तुझा खिसा फाडतो आम्ही ते. एक मिनिट. बॉसने तुमच्यासाठी काय काय केले तुम्ही विसरलात. रक्ताचं पाणी केलं विसरलात तुम्ही. बॉस 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 बघा तुमच्या कर्माची पुढे. बॉस बॉस चला. बॉस बॉस मला मरायचं नाहीये. अरे मलाही मरायचं नाहीये. मग बघताय का त्याला पळालो काय. बॉस प्लीज निकाल द्या. थांब पुढे पळ. थांब यांच्यासोबत मला पण वाचवा. प्लीज निकाल द्या. प्लीज निकाल द्या. यांना का मारताय. तू विचारतोय शिवा. आणि यांना काय मारायचं नाही तर काय यांची पूजा करायची का हत्तीवरून मिरवणूक काढायची. अरे मी तर बोलतो याला हत्तीच्या पाय खाली दिला पाहिजे. हीच लायकी आहे नालायक माणसाची. हे बघा आम्हाला तुमचा राग कळतोय पण तुम्ही लोक चुकताय. आम्ही चुकतोय. अरे याने ह्याच्या बायकोनं किती पाप केली आहेत. किती पाप केली आहेत. किती लोकांचे खून केलेत आणि राजरोसपणे फिरतायत. यांना शिक्षा नको व्हायला. शिवा तू या माणसाची पाठराखण करतोस. अरे हे ऐकून आम्हाला धक्काच बसलाय. काय रे शिवा तुला कधीपासून यांचा एवढा पुळका यायला लागला. आणि ह्या लोकांना अजून शिक्षा कशी नाही मिळाली. बोल शिवा. शिवा बोल काय सांगतो. अरे बापरे हा शिवा आता त्यांच्याजवळ राक्षसाबद्दल बरळला तर झालं कल्याण. अरे बोला हा सांगतो थांबा ऐका. शांत हो आधी. हे बघा मान्य यांनी खूप गुन्हे केलेत. खूप पाप केलेत. खरं तर यांनी जे काही गुन्हे केलेत या सगळ्यामध्ये यांची काही चूक नाहीये. अरे यानं आणि याच्या या बायकोनं आजवर एवढे गुन्हे केले इतकी पाप केली आणि आता पुरावे हाताशी असताना तू यांना पाठीशी घालतोयस का शिवा. आपण कोणालाही पाठीशी नाही घालत आहे. दिसतंय बाबा तूच वाचवतो यांना. कशासाठी. हे बघा आपण कोणालाही वाचवत नाही. मान्य यांनी जे काही गुन्हे केलेत पाप केलेत त्याच्यासाठी यांना यांची शिक्षा मिळायलाच पाहिजे. पण यांना हे जे गुन्हे कोणी करायला भाग पडले त्याला आधी शिक्षा नको व्हायला. काय कोणी भाग लावलं. तुम्हाला लोकांना माहिती नाही पण आज आपण तुम्हाला सांगतो. यांनी जे काही गुन्हे केले जे काही पाप केलेत ना ही त्यांच्याकडून कोणीतरी करवून घेतलेत. काय कोणी करवून घेतलंय ते आपल्याला काय माहित नाही. हे बघा आपण पण त्याला शोधतोय आणि जेव्हा तो सापडेल ना तेव्हा त्याच्या हातामध्ये हातकड्े असतील. कोण आहे तो माणूस शिवा. अरे बोललो ना आपल्याला नाही माहितीये. आपण पण शोधतोच आहे त्याला.
आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, त्या हैवानाला सोडणार नाही आपण. अरे हात खरा हैवान प्लीज निखार घे. अरे याच्यावर जाऊ नका तुम्ही. थांबा. आपण बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेवा. आपण खोटं नाही बोलत आहे. तुझ्यावर? अरे कसा विश्वास ठेवायचा? शंभू महादेवाचा भक्त आहे आपण. शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, आपण जे काय करतोय ते चुकीचं करत नाही. आजपर्यंत आपण सत्याची साथ दिली आणि आता पण आपण तेच करतोय. आपण कोणाची फसवणूक नाही करत आहे. प्लीज आता लगेच न्याय करायला नका जाऊ. हा शिवा खऱ्या गुन्हेगाराला लवकरात लवकर तडीपार करून टाकेल. शब्द आहे आपला. प्लीज आपल्यावर विश्वास ठेवा. या. काय होते? भीती. काका काका तुम्ही शांत व्हा. हे बघा काही होणार नाहीये. आम्ही तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. नाही शक्ती, हे सगळं जे काय चाललंय ना ते ठीक नाहीये. याआधी तो चिटकोबा आमच्या जीवावर उठला होता आणि आता हे लोक. भद्रा, त्यांची पण काय चूक आहे? तर त्यांच्या जागेवर अगदी बरोबर आहे. त्यांचा राग अजिबात चुकीचा नाहीये. आपल्या पापांचा पाडाच इतका मोठा आहे की ते तरी कसे शांत बसणार. आता हे सगळं ना सहन करण्याच्या पलीकडे गेले. काय होऊन बसले? नकळत आपल्याकडून झालेल्या गुन्ह्यांची शिक्षा आपल्यालाही अशी भेटते. लाचार झालोय आपण. असं लाचार होऊन जगण्यापेक्षा ना मेलेलं बेहत्तर. आपण ना मरून जाऊया. आपण ना विष पिऊया, नाही तर आपण फासावर जाऊया. नाही ते काम करूयात. आपण ना त्या सगळ्या लोकांच्या ना समोर जाऊयात आणि त्यांना सांगूयात, बाबांनो आम्हाला कापा, मारा आणि जनावरांना खाऊ घाला आमचे तुकडे. एकदा काय ती मराठी शांती करूनच घ्या तुमची. चला चला जाऊया. नाही मॉम, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. तुम्हाला जर काही झालं तर मी कोणाकडे बघायचं? आय वॉन्ट यू बोथ इन माय लाईफ. नाहीतर मला पण नाही जगायचं. तोही नाही. असं बोलू नकोस. तुला काय होऊ नये म्हणूनच तर आम्ही तुला आमच्यापासून दूर ठेवलं ना. असं करून आम्ही तुझ्यावर एक खूप मोठा अन्याय केला. काही अधिकार नाही आम्हाला जगण्याचा. काही अधिकार नाही. मरून जाऊ दे आम्हाला. मॉम, आम्ही मेल्यानंतर ना तूही इकडनं निघून जायचंच कायमचं. तोवर शक्ती तुझी काळजी घे.
मॉम प्लीज नाही, तुम्ही कुठे जायचं नाहीये. डॅड प्लीज मला जाऊ दे. नाही, तुम्ही जर गेला तर मी पण तुमच्या बरोबर येणार. मलाही नाही जगायचं मॉम. तू काय बोलतेस? असं नाही शक्य. चल तू भद्रा, चल लवकर चल. प्लीज ऐक, तू असं करू नकोस. हे बघ मोहिनी, बच्चा प्लीज. थांबा. हे बघा, कोणी कुठेही जाणार नाहीये. आम्ही आहोत ना. आम्ही तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. असं कसं काही होऊ देणार नाही आणि तू खात्री कशी काय देऊ शकतेस? हे बघा, आत्ताचा प्रश्न सॉल्व्ह झालाय ना. ते लोक तुम्हाला काही न करता इथून निघून गेले, कारण त्या सगळ्यांचा शिवावर विश्वास आहे. आपल्यापेक्षा आपल्या शंभू महादेवावर विश्वास आहे त्यांचा. अरे यार, अख्ख्या गावाला माहिती आहे हा शिवा शंभू महादेवाची खोटी शपथ घेत नाही. मॉम रिलॅक्स. कसं गुंडाळलं आपण शिवाडी शक्तीला. काल परवापर्यंत आपलं जगणं हराम केलं होतं त्या दोघांनी. ते दिवस आणि ते क्षण मी स्वतःला कधी विसरूच देणार नाहीये. पण आज बघा, चक्क आपली बाजू घेत आहेत दोघं. वा, भद्रा, कसं आहे, कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी शत्रूला घोळ्यात टाकून त्याचं मन, त्याचा विश्वास जिंकणं खूप महत्वाचं आहे. आणि तो विश्वास आपण जिंकलाय. जसं शिवा आणि शक्तीला आपण मूर्ख बनून विश्वास जिंकलाय तसं. करेक्ट. तुम्ही दोघं डोक्याने थोडे ढिल्ले आहात का? मूर्खासारखं काय बडबडताय? पै, जिभेला लगाम द्या. आणि मूर्ख कोणाला बोलतेस का? तुमच्या दोघांशिवाय इथे कोणी आहे का? ए मुली, हिशोबात राहायचं. गुलाम नाहीये मी तुमची. शिवाने तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमची बाजू घेतली म्हणून लगेच हुरळून जाऊ नका. अजूनही शत्रूकडून धोका आहे आपल्याला. आणि तुमचा हाती शानपणा जरा बाजूला ठेवा. इथून पुढे जे काही करायचं ना ते आता मीच करेन. तुमच्या या करामतींना जरा लगाम घाला. एकदा का शिवा वश झाला की मग बघा कशी त्रेधा तिरपीट उडते शत्रूची. वहिनी बस. काय काय बघतोस तिच्याकडे असं तू? वहिनी बस. मी वश झालोय. मला काहीच दिसत नाही. मोहिनी, कायमचा आंधळ करून टाकीन मी तुला. मला तुझ्या प्रेमात आंधळ व्हायचंय. सगळे कानाखाली मारेल ना. जे बोलायचं ते बोल आणि निघ इथून.